सुरुवात करायची असते आणि कॅनने फार सुंदर हा उपक्रम मागच्या वर्षीपासून चालू केला. त्याबद्दल खरंच कॅनचं फार धन्यवाद म्हटलं पाहिजे, कारण की असे उपक्रम झाल्याने आपल्यामध्ये एक प्रकारची संघटना तयार होते आणि कॅन ही एवढी चांगली संघटना आहे. आणि आपण कॅनमध्ये कशामुळे आहोत तर आपली कंपनी, प्रत्येकाची कंपनी आहे, तिच्यात कामं चांगली होतात आणि त्या ह्याच्याने आपण या संघटनेत सामील आहोत. त्याच्यामुळे माझ्या मते संघटना ही एक फार मोठी जबाबदारी आणि असे कार्यक्रम घडल्यामुळे त्याच्यातनं एकी तयार होते आणि आपल्याला प्रयत्न तोच करायचा असतो की या आपल्या संघटनेत, आपल्या कामामध्ये आपण देवाला कसं शोधायचं. विठ्ठल म्हणजे काय? आनंद, सुख. देव म्हणजे काय असतं? देव कोणी बघितलं नसतं, पण आपल्याला एखाद्या गोष्टीचा आनंद मिळाला की आपल्याला वाटतं ना देव भेटला. किंवा एखाद्या मंदिरात गेलो, अचानक डोळ्यात पाणी यायला लागतं. कुठेतरी गेलो, काहीतरी अनुभव आला की आपल्या डोळ्यात पाणी येतं. म्हणजे काय येतं की अनुभूती मिळते तुम्हाला. तीच अनुभूती आपल्याला आपल्या संघटनेमध्ये, आपल्या कामामध्ये मिळणं फार गरजेचं आहे. आपण तसे बघितलो तर आज वारी, आषाढी एकादशीची सगळीकडे चालू आहे. त्या वारीत दरवर्षी ती वारी असते, पण आपण आयुष्याची एक वारी आयुष्यभर चालत असतो. जी सुरुवात होते ती संपत असते. या वारीमध्ये सगळ्यांनी म्हणजे त्याच्यामध्ये आपले कुटुंब असतं, आपली ऑफिस असते, आपल्या ऑफिसमध्ये असलेले काम करणारे असतात, हे सगळेजण चालत असतात आणि त्यांची जी काही आहे एकत्र काम करणे, ज्याच्याने ती वारी सुफळ संपूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो असं. आणि आपल्या वारीमध्ये मेन म्हणजे आपल्या सगळ्या माऊली असतात. माऊली एक लक्षात घेतलं की वारीमध्ये माऊली डोक्यावर तुळस घेऊन चालत असते. तर आपल्यासाठी आपली माऊली आपला संसार असते ना, ती डोक्यावर घेऊन चालत असते. त्याच्यामुळे आपण पुढे एवढ्या स्ट्रॉंगली कंपनी, ऑफिस वगैरे बिंदासपणे चालत असतो. तर त्यामुळे माऊली या शब्दाचं म्हणजे आपली माऊली आणि आपल्या मुलांची माऊली या फार मोठा त्याचा गाभा लक्षात घेतला पाहिजे. कारण की हे पूर्णपणे एकत्र चालल्यानंतरच त्याचं फळ आपल्याला मिळतं. आणि विठ्ठल आपण जातो तर काय शिकवतो वारी? आपलं काम, तुम्ही प्रामाणिकपणे तुमचं काम करा, त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. सचोटीने काम करा, फळ तुम्हाला मिळणार आहे. आपल्याकडे होतं काय की एकमेकाची कुरघोडी करण्यातच आपलं आयुष्य वाया जातं. असं नका. वारीकडे बघितलं ना, सगळेजण एकमेकाला माऊली म्हणतात, एकमेकांना रिस्पेक्ट देतात आणि एकत्रपणे चालतात. त्याच्यातनं आपल्याला आपल्या संघटनेने घेण्यासारखं आहे. फार छोट्या छोट्या गोष्टी असतात. मी तर म्हणतो प्रत्येक क्षणाचा उत्सव साजरा करा. तुम्ही वारीत आहात, मी बोलतोय, सर गाणं म्हणणार आहे, तुम्ही ऐकणार आहे, त्या प्रत्येक क्षणाचा आनंद, उत्सव साजरा केला ना तर त्याची आनंद तुम्ही देवापर्यंत पोहोचला. वेगळं काही करावं लागत नाही देवासाठी. डेडिकेशन, आत्मभाव आणि समाधान या सिंपल फार छोट्या छोट्या गोष्टी असतात. त्या जर सगळ्यांनी केल्या तर माझ्या मते तुम्हाला विठ्ठल भेटला. कारण की वारी ही न संपणारी गोष्ट आहे. त्यात सगळेजण समाविष्ट व्हावं आणि सगळ्यांनी मिळून ती वारी साजरी करावी. आणि इथं आता सर गाणी म्हणतीलच, आपण त्या विठ्ठल चरणी जाऊच सरांच्या याच्यातनं. तर हा एक माझा थोडक्यात सांगणं की संघटना आणि आपली कंपनी यात आपण देव शोधायचा प्रयत्न केला पाहिजे. देव शोधण म्हणजे काय तर आपण प्रामाणिकपणे, सचोटीने सगळ्यांनी काम केलं पाहिजे. आपण म्हणतो ना, कर्मण्ये माधिकारस्ते मा फलेषु कदाचन. फळाची अपेक्षा करायची नाही. असं कसं? म्हणजे बिझनेसवाल्यांना तर ते शक्य नाही, कारण की पण तुम्हाला फळ कमी जास्त मिळू शकतं, पण म्हणजे काम करणं सोडणं हे चुकीचं आहे. काम करत राहा, त्याचे रिझल्ट तुम्हाला आज नाही उद्या नक्कीच मिळतं. वारी तुम्हाला निसर्गाकडे घेऊन जाते आणि देव म्हणजे आपल्याला म्हणजे निसर्ग फार मोठा. तर तिथपर्यंत पोहोचायला एक संघटितपणे सगळ्यांनी मदत केली पाहिजे एकमेकांची, तर त्याचे रिझल्ट्स आपल्याला नक्कीच चांगले मिळतील. तर ह्या सगळ्या वारीमध्ये आपण सगळे असेच या कॅनमध्ये नेहमी पुढे जात राहू, एकमेका सहाय्य करू आणि ज्याच्याने आपली संघटना, आपली कंपनी हे दोन्ही आपण पुढे न्यायचा प्रयत्न करू. आणि प्रथम आपण आपली फॅमिली याच्याकडे पण लक्ष तेवढंच दिलं पाहिजे, कारण की ती बॅकएंडला असते म्हणून आपण फ्रंट एंडला काम करू शकतो. ती माऊली आपल्या पाठीमागेशी असते, त्यामुळे त्यांना पण तेवढंच महत्त्व आहे जेवढं आपण आपल्याला घेतो. त्यामुळे एक दोन शब्द हे माझे सांगण्याचे होते, ते मी संपवतो. कारण की आपल्याला गाण्याचा कार्यक्रम महत्त्वाचा आहे आणि त्याच्याने आपल्याला विठ्ठल चरणी लीन व्हायचं आहे. तर धन्यवाद पहिल्यांदा कॅन ईडी सगळ्या मेंबर्सचं, त्यांनी मला या इथं अध्यक्ष म्हणून बोलायला, दोन शब्द बोलायला व्यासपीठ दिलं. धन्यवाद. जय हरी माऊली. जय हरी माऊली.